महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। म्हसळ्यात महाराष्ट्र सुपरफास्टची धडाकेबाज एंट्री, पत्रकारितेला नवे व्यासपीठ, अधिकृत कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन। महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रात नव्या जोमाने, नव्या दृष्टिकोनाने आणि पारदर्शक कार्यपद्धतीच्या निर्धाराने पाऊल टाकणाऱ्या महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनेलच्या अधिकृत कार्यालयाचे भव्य उद्घाटन दिनांक 24 फेब्रुवारी रोजी म्हसळा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। मातोश्री पार्क कन्याशाळेसमोर वसलेल्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन SBI बँकेचे शाखा व्यवस्थापक यांच्या हस्ते तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। या सोहळ्याला स्थानिक मंडळी, पत्रकार बांधव आणि मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला। अवघ्या 18 डिसेंबर रोजी केवळ 18 पत्रकारांना सोबत घेऊन सुरू झालेल्या महाराष्ट्र सुपरफास्ट या न्यूज चॅनेलने अल्पावधीतच भक्कम पायाभरणी केली आहे। 3 फेब्रुवारी रोजी संस्थेचे अधिकृत नोंदणीकरण पूर्ण होऊन सुपरफास्ट पत्रकार संस्था कायदेशीर स्वरूपात स्थापन झाली। ही वाटचाल म्हणजे जिद्द, संघटन शक्ती आणि पत्रकारितेप्रती असलेली बांधिलकी याचे उत्तम उदाहरण आहे। या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय केशव खांबेटे, कार्याध्यक्षा तृप्ती घनश्याम भोईर, सचिव धनाजी रामभाऊ घरत खजिनदार, रणिता जयराम ठाकूर तसेच सदस्य मितेश रमेश नवले, घनश्याम भोईर, विभावरी खांबेटे, सुहेल खेडेकर, उदय करडे, सायली चोगले, प्राची मांदाडकर आदी मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनानंतर आयोजित सभेत बोलताना अध्यक्ष संजय खांबेटे यांनी संस्थेची भावी दिशा स्पष्ट केली। संस्थेच्या नियमानुसार ठराव मंजूर करून सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन आणि पूर्ण पारदर्शकतेने कामकाज पुढे नेले जाईल। पत्रकारांच्या हक्कासाठी आणि समाजातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी ही संस्था कटिबद्ध राहील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी म्हसळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारके, CEO विठ्ठल राठोड, PSI ज्ञानेश्वर एडवळे, परिसरातील नागरिक व पत्रकार बांधवांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। शिस्तबद्ध नियोजन, उत्साही सहभाग आणि सकारात्मक वातावरणात पार पडलेला हा उद्घाटन सोहळा म्हसळा, रायगडसह महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या इतिहासात एक नवा अध्याय ठरला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टच्या माध्यमातून सत्य, वेग, पारदर्शकता आणि निपक्षतेचा ध्यास घेत समाजमनाचा आवाज अधिक बुलंद होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टच्या सौजन्याने कसं आहे, आपल्या ज्या बातम्या आहेत ना त्या सगळ्यांनी रेग्युलर दिल्या पाहिजे आणि व्यवस्थित बातमी अशी लिहिली पाहिजे की समोरच्याला, आता बघा यांनी एक परवा शुभमची बातमी लिहिली होती, अक्षरशः त्याच्या वाचतानाच आपल्या डोळ्यातनं पण येत होते ती व्यक्ती मरून गेली, पण त्याच्यापेक्षा त्याची शब्दरचना होती ना बघा, अतिशय म्हणजे डोळे पाणवणे अशा आपल्याला बातमी दिल्या पाहिजे आणि प्रतीकची बातमी ना, प्रतीक ना खूप म्हणजे भाऊ पडली तर ती बातमी, अशा बातम्या आपल्याला आल्या पाहिजे। आठवड्यातून अशी एक दोन बातम्या चालल्या आणि बातमीचा गाभा ओळखायला पाहिजे। त्या गाभ्यात म्हणजे थापट बसायला न करता मेन मुद्दे ते मेन आले ना, मेन नाव, मेन मुद्दे का बातमी, आणि एखादा छोटासा व्हिडिओ बातमी जो स्वतः ऐकतो ना त्याला पुढचा उत्सुकता वाढली पाहिजे, मग ती बातमी चालते। हो, आपण स्वतः जर असलो ना तर बरोबर व्हिडिओ आणि बरोबर पण दुसऱ्याचे फॉरवर्डच फोटो आले, समजा व्हिडिओ आले तर आपल्याला समजत नाही, पण तरी पण विचार करून बाबा हा कसला आहे, तुझ्याचा आहे का मैत्रीचा आहे, तो तरी बघायला पाहिजे ना। कसे काय तुम्हाला काय वाटतं अध्यक्ष साहेब? नाही, मुळात आहे ज्या नियम पालन केलं पाहिजे हे केलंच पाहिजे अभिवेगाने। या सर, नमस्कार। या एक पेढा घ्या। थांबा। बस